आबा गेले. प्रेक्षको, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सांगली जिल्ह्यातून एका साध्या जिल्हा परिषद सदस्यापासून एका निम्न मध्यमवर्गीय कुटुंबातून किंबहुना एका गरीब कुटुंबातून आलेला एक सामान्य कार्यकर्ता इथपासून ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पद अशी उत्तुंग झेप घेणारा हा एक नेता आज आपल्यातनं हरपला. आज त्यांच्या जाण्यावरच आपण हा कार्यक्रम करणार आहोत. त्यात माझ्यासोबत आहेत हर्षवर्धन पाटील. हर्षवर्धन पाटील आपल्यासोबत पुण्यामधून असणार आहेत. हर्षवर्धन. नंतर आहेत अंकुश काकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे आपल्याबरोबर आहेत. संदीप प्रधान, ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान आपल्यासोबत आहेत. आणि डॉक्टर शरद घाटगे. शरद घाटगे हे आबांचे सांगलीतले मित्र आहेत. आणि काही क्षणातच आपल्यासोबत अभय देशपांडे, ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे हे देखील असणार आहेत. आज आबांच्या जाण्यानं अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली तर राष्ट्रवादीवर दुःखाचा डोंगर कोसळला. राष्ट्रवादीच्या तरुण नेत्यांपैकी एक अग्रक्रमानं घ्यायचं नाव ते म्हणजे आबा. आज त्यांच्या जाण्यानं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या शोकाला पारावार उरलेला नाही. पहिली प्रतिक्रिया जाणून घेऊया राष्ट्रवादीचे नेते आणि आबांचे अत्यंत जवळीक असणारे अंकुश काकडे यांच्याकडून. अंकुश काकडे, संपूर्ण महाराष्ट्रावर जसा दुःखाचा डोंगर कोसळला तसाच तो राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांवर आबांच्या जाण्यानं नेमकं राष्ट्रवादीचं काय नुकसान झालंय, महाराष्ट्राच्या राजकारणाचं काय नुकसान झालंय असं वाटतं आपल्याला? उदयजी, आबांचं अकाली निधन हे संपूर्ण महाराष्ट्राला अतिशय क्लेशदायक असं आहे. संपूर्ण महाराष्ट्र आज त्यांच्या निंदाबद्दल हळहळ व्यक्त करत आहे. आपण म्हणालात ते खरं आहे की राष्ट्रवादीची धुरा ज्या काही 5-7 मंडळींच्या खांद्यावरती होती त्याच्यामध्ये प्रामुख्याने आबांच्या खांद्यावरती ती निश्चितच होती. आज आबा आपल्यामध्ये नाही आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं निश्चितच फार मोठं भरून न येणारं नुकसान झालेलं आहे, याबद्दल कोणाचं वाद असण्याचं शक्य नाही. परंतु हे केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं दुःख आहे असं मी मानत नाही. तर संपूर्ण महाराष्ट्राची हानी आहे असं म्हटलं तर ते काही चुकीचं ठरणार नाही. आबांनी विरोधी पक्षामध्ये 5 वर्ष आमदार म्हणून केलेलं काम, त्यानंतर गेल्या 15 वर्षामध्ये आघाडी सरकारमध्ये केलेलं काम, त्यांच्या खांद्यावरती जी जी जबाबदारी सोपवली गेली, मग ते ग्रामविकास खात्याचे मंत्री असतील, गृहमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्यावरती प्रांताध्यक्षाची जबाबदारी दिली, या सगळ्या जबाबदारीमध्ये ते अतिशय चांगल्या पद्धतीने उतरले होते. एक आपला वेगळा ठसा त्यांनी या सगळ्या जागांवरती दाखवला होता. विशेषतः ग्रामीण भागामध्ये ग्राम स्वच्छतेचं जे त्यांनी संत गाडगेबाबा महाराज अभियान सुरू केलं, ते अभियान संपूर्ण महाराष्ट्राला खरोखर चिरंतन स्मरणामध्ये राहील. आज देशाचे पंतप्रधान स्वच्छ अभियान सुरू केलेलं आहे, परंतु त्याची सुरुवात आबांनी 15 वर्षापूर्वी केली होती. त्यानंतर गृह खात्याची जबाबदारी घेतल्यानंतर तंटामुक्ती गाव हा देखील एक त्यांनी चांगला उपक्रम सुरू केला आणि तो देखील प्रत्येक गावामध्ये सलोखा वाढला पाहिजे. त्या ठिकाणी असलेले वादविवाद, तंटे हे त्या ठिकाणी मुक्त झाले पाहिजेत, अशा प्रकारची त्यांची भूमिका होती, त्यांनी केली. निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फार मोठा धक्का आहे. आज अडचणीच्या काळामध्ये आज आबा आमच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिले असते, परंतु दुर्दैवाने ते आमच्यामध्ये नाही. निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अपरिमित अशी हानी झाली. तुमच्या भावना मी निश्चित समजू शकतो, तुमच्या पक्ष कार्यकर्त्यांच्या भावना समजू शकतो. त्यांच्याबरोबर दीर्घकाळ मंत्रिमंडळात काम केलेले हर्षवर्धनजी पाटील, माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील आपल्याबरोबर आहेत. हर्षवर्धनजी, मला कल्पना आहे आपण त्यांच्याबरोबर ते उपमुख्यमंत्री असताना नंतर मंत्री असताना देखील अनेक वर्ष आपण काम केलेलं होतं. त्या काळातले आबा आपल्याला कसे वाटले? आबांच्या काय आठवणी आज आपण जागवू शकाल? याचे एकमेव कारण मी अशा करता विचारतो की राष्ट्रवादीच्या इतर अनेक नेत्यांवर अनेक प्रकारचे आरोप झाले, परंतु राष्ट्रवादीच्या या नेत्यावर, आबांवर मात्र कोणत्याही स्वरूपाचा आरोप न स्वपक्षीयांना करता आला, न त्यांच्या सहयोगी पक्षांना अथवा त्यांच्या विरोधी पक्षांनाही. काय सांगाल आबांचं वेगळेपण? खरं म्हणजे उदयजी, विश्वास बसत नाही की आज आबा आपल्यामध्ये नाही आहेत. कारण इतक्या कमी कालावधीमध्ये किंवा इतक्या लहान वयामध्ये आबांचं दुःखद निधन ही मुळात बातमीच समजल्यानंतर विश्वास बसेना अशा प्रकारची परिस्थिती झाली. खरं म्हणजे आबांचं व्यक्तिमत्वच असं होतं की ते
आजच्या हल्लीच्या राजकारणाला एक आदर्श अशा प्रकारचं एक आबांचं व्यक्तिमत्व होतं. आणि खरं म्हणजे आता काय बोलावं उदयजी हा प्रश्न माझ्यासमोर आहे. कारण 15 वर्षे आम्ही सरकारमध्ये बरोबरीनं आम्ही काम केलं. गेले 6 वर्ष ते आणि आम्ही शेजारी राहत होतो. म्हणजे माझा पर्णकुटी बंगला आणि त्यांचा शेजारचा बंगला अशी आमची इतकं चित्रकूट, इतकं जवळचं नातं होतं. ज्यावेळेस मी हॉस्पिटलमध्ये त्यांना भेटायला गेलो एक 20 दिवसापूर्वी, त्यावेळेचीच परिस्थिती आजही माझ्या डोळ्यासमोर दिसते. तो चेहरा आबांचा मी पाहिला. मला असं वाटतं माझ्या नजरेतले आबा आणि त्या दिवशी मी हॉस्पिटलमध्ये पाहिलेला चेहरा हा मलाच विश्वास बसला नाही की हा आबांचा चेहरा आहे का काय. म्हणजे इतकं त्यांना शेवटच्या श्वासापर्यंत ते त्या आजाराशी झगडत होते. पण दुर्दैवानं शेवट त्याच्यामध्ये त्यांचं निधन झालं. आता आठवणी काय सांगावं आबांच्या सांगतो, इतकी आठवणी सांगतो. हां, आघाडी सरकार म्हणून आम्ही एकत्र जरी काम करत असलो तरी पक्ष सोडून मैत्री कशी जपायची हे खरं आबांच्याकडून शिकण्यासारखं होतं. एक स्वच्छ चारित्र्यवान अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व हे खरं म्हणजे आर पाटलांचं होतं. थोडं त्यांचा उदयजी जर आपण सुरुवातीचा काळ जर आपण बघितला तर अतिशय गरीब कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला आणि कमवा आणि शिकवा असं करत त्यांनी त्या शांतिनिकेतन जी सांगलीमधली जी शाळा होती पी.बी. पाटलांची, तिथं त्यांनी शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला. आणि मला असं वाटतं की स्वर्गीय वसंतदादांचा उल्लेख इथं केला पाहिजे की त्यांना सुरुवातीला जिल्हा परिषदला तिकीट दिलं. 2-3 वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी काम केलं आणि नंतर 90 साली दिनकर आबांचं तिकीट डावलून आबांना विधानसभेचं तिकीट त्या काळामध्ये काँग्रेस पक्षाने दिलं. आणि नंतर 99ला ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला तर पवारसाहेबांनी त्यांना खूप मदत ह्या सगळ्या कामामध्ये केली. आणि असा हा राजकीय प्रवास आबांचा होता. पण आता आठवणी जर सांगायचं म्हटलं तर कॅबिनेटमध्ये ज्याला कुणी वाली नाही त्याला आबा वाली अशी आबांची साधारणतः ख्याती होती सांगतो. हा, आणि आबा जर कॅबिनेटमध्ये जर बोलले नाही तर आपली कॅबिनेटच झाली नाही असं आम्हाला वाटायचं सांगतो. हा, उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचं मी जवळून काम बघितलं, गृहमंत्री म्हणून जवळून काम बघितलं, ग्रामीण विकास मंत्री म्हणून त्यांचं जवळून काम बघितलं, हर्षवर्धनजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी गडचिरोलीचं पालकमंत्रीपद मागून घेतलं होतं हे खरं आहे. त्यांना खरं तर ठाण्याचं पालकमंत्रीपद देणार होते त्यावेळेला, परंतु त्यांनी असा जिल्हा मला द्या की जिकडे सर्वात जास्त अशा प्रकारच्या गोष्टी घडत असतात म्हणून त्यांनी तो मागून घेतला हे खरं आहे. ही गोष्ट खरी आहे की त्यांनी सांगितलं की राज्यातला सर्वात अविकसित भाग कोणता आहे तर तो गडचिरोली आहे. आणि त्यांनी सांगितलं की मी राज्याचा गृहमंत्री असताना दुसऱ्याला त्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देणं मला काही योग्य वाटत नाही, मी स्वतः ती जबाबदारी घ्यायला तयार आहे. आणि अशा परिस्थितीत त्यांनी ती जबाबदारी घेतली. एक उदयजी एक आठवण म्हणून सांगतो आपल्याला, ते मागच्या वर्षी 1-1.5 वर्षाचा काळ असेल, मला घेऊन स्वतः ते गडचिरोलीला गेले. आणि त्यावेळेस मी बघितलं, आम्ही पोलीस विभागाचं एक हेलिकॉप्टर आहे तिथं, त्याच्यातून आम्ही गडचिरोलीला गेलो. संपूर्ण दिवसभर आबांचे कार्यक्रम झाले. इतकी भयानक स्थिती त्या गडचिरोलीमध्ये होती. पण अशाही परिस्थितीमध्ये आबा महिन्यातून 2 वेळा ते गडचिरोलीला जायचे, मुक्काम करायचे, रात्रभर तिथं वाचन असायचं त्यांचं. आणि दिवसभर या सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन त्या आदिवासी दुर्गम भागामध्ये नक्षल एरियामध्ये जाऊन काम करायचे. मला वाटतं हे एक वेगळं उदाहरण आहे. खरं म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात टाकून एखाद्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घेणं, मला वाटतं हे खूप अवघड काम आहे. पण ते आबांनी धाडसानं केलं. बरोबर आहे. त्यांचे बालपणचे सहकारी ज्या शांतिनिकेतनचा उल्लेख हर्षवर्धनजी आपण केला त्या काळापासून त्यांना ओळखणारे डॉक्टर शरद घाटगे हे आबांचे अत्यंत जवळचे मित्र आपल्या बरोबर आहेत. शरद घाटगे, आपण पाहता अंकुशजी असतील किंवा हर्षवर्धनजी असतील, आबांच्या स्वभावाचं वेगळेपण, त्यांच्या धाडसी वृत्तीबद्दल बोलताय. या धाडसी वृत्तीचा पाया नेमका कुठे घातला गेला? त्यांच्या लहानपणापासून त्यांचं लहानपण अतिशय कष्टप्रद होतं. खरं तर त्याचा उल्लेख केला त्यांना फारसा आवडायचा नाही. परंतु काय सांगाल आज या त्यांच्या लहानपणाबद्दल आणि त्यांच्या या मनाच्या घट्ट विणीबद्दल? उदयजी, आता मी ह्या शांतिनिकेतन परिसरातच बसलो आहे, ज्या परिसरामध्ये आम्ही जवळजवळ 5 वर्षे एकत्र राहत होतो, आबा आणि मी. आबांचा त्यावेळेचा स्वभाव हा अत्यंत तसा निरागस होता. त्यांना असं वाटायचं की आपण खरंच काहीतरी केलं पाहिजे, चांगलं शिकलं पाहिजे, मोठं व्हायला पाहिजे. पण घरची परिस्थिती इतकी बिकट होती की
अंगावर घालायला व्यवस्थित कपडा नसायचा. इथंच एक शेजारी मोठी विहीर आहे. ह्या विहिरीमध्ये आम्ही श्रमदानाचं काम केलं. ही विहीर पाडली आम्ही. या कॉलेजचे प्राचार्य बी पाटील साहेब आणि वहिनी साहेब ह्या इथं नेहमी असायच्या. त्या म्हणायच्या की आबा तुम्ही फार कष्ट करत आहात. मला पण म्हणायच्या की शरद तू चांगले कष्ट करतोस, तुम्ही 100% काहीतरी मोठं करून दाखवू शकाल. आम्ही एकाच डब्यात जेवायचो. बऱ्याच वेळेला डबा संध्याकाळी खराब झालेला असायचा. या प्राचार्य मॅडम ज्या होत्या वहिनीसाहेब आमच्या, त्या डबा खराब झाला आहे म्हटलं तर डब्यामध्ये आम्हाला त्या दिवशी एखादी भाजी करून द्यायच्या आणि खावा म्हणून सांगायच्या. किती कष्ट करता म्हणायचं. पण त्यावेळी आबांचं जो बोलण्याचं टॅक्ट होती, बोलण्याचं जे नेचर होतं ते इतकं चांगलं होतं की ते प्राचार्य साहेबांनी आमच्या हेरलं आणि त्यांना म्हणाले की तुम्ही डिबेटिंगमध्ये भाग घेत जा. डिबेटिंगमध्ये भाग घेतल्यानंतर आम्हाला असं असायचं की दिवसाला 5 रुपये 10 रुपये इथे विहीर खणण्यासाठी किंवा झाडांना पाणी घालण्यासाठी, नारळाची रोपं लावण्यासाठी, इथे जी बाग आहे याच्यामध्ये आम्ही कष्ट करायचो. कमवा आणि शिकवा योजनेमध्ये आबा नेहमी म्हणायचे की प्रत्येक माणसाने आयुष्यामध्ये कष्ट केलं पाहिजे. जर कष्ट केलं तरच आपण मोठे होऊ शकू आणि स्वतः प्रामाणिक राहिलं पाहिजे. प्रामाणिकपणाचा इतरांना धडा द्यायला पाहिजे. असं करत करत आबा BA झाले, LLB झाले. वकील झाल्यानंतर आम्ही आबांना म्हणायचो की आबा तुम्ही आता वकील झालात, कदाचित मोठमोठ्या केसेस तुम्ही सॉल्व कराल. परंतु शरद पवार साहेबांच्या आणि वसंतदादांच्या सहकार्यामुळे आबा राजकारणात आले. राजकारणात त्यांनी खूप नाव केलं. परंतु आबा आपली मुळं कधी विसरली नाहीत. मला आठवतंय की मी एकदा मुंबईला आलो होतो आणि आबांना म्हटलं की आबा मी मुंबईत येतोय. तर आबा म्हटले मी तुझी जेवायला वाट बघतोय, तू मंत्रालय येते. मला जायला वेळ झाला होता. आबा माझी 3 तास वाट बघत बसली होती. मी म्हटलं आबा वाट बघू नका, मला कदाचित वेळ होतील. आबा म्हणले अरे जेवणासाठी आपण 2-2, 3-3 तास शांतिनिकेतनमध्ये वाट बघत नव्हतो का? तुझा डबा आला नाही, माझा डबा आला नाही तर आपण वाट बघायचो आणि 3 तास तुझ्यासाठी वाट बघणं माझ्यासाठी काय फार नाही आहे. आणि तू म्हटलास तर मी खूप वेळ तुझी वाट बघू शकतो. शरदजी, खरोखरच आपण एकत्र बसून जीवूया. आणि खरोखर मन अजून हृदय हेलावणारी अशा स्वरूपाची ही तुम्ही आठवण सांगताय की बोला. अशा स्वरूप बरोबर सर. आणि असेच प्रत्येक वेळेला कधी कधी रात्री अपरात्री आबांचा मला फोन यायचा की डॉक्टर झोपलाय ना, व्यवस्थित विश्रांती घेताय ना, काम खूप मोठं करता तुम्ही, 450 बेडचं तुम्ही एवढं हॉस्पिटल मोठं उभा केले, परंतु हे सगळं करताना तुम्हाला त्रास होतो. रात्री फोन करायची मुद्दाम. मी म्हणायचो आबा एवढ्या रात्री तुम्ही कशाला फोन करताय, तुम्हाला किती त्रास आहे, तुम्ही थोडंसं स्वतःच्या तब्येतीकडे बघत जावा. ध्यान प्राणायामसुद्धा मी जाऊन एकदा आबांना शिकवलं होतं. परंतु परमेश्वराला असं म्हटलं जातं की जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला, त्या पद्धतीनं देवांनी अगदी बरोबर आहे. तुम्ही शरदजी आता तुम्ही जी आठवण सांगितलीत की लहानपणाचा डबा एकमेकाचा शेअर करण्यासाठी 3 तास वाट पाहणारा तुमचा सर्वसामान्य असला मित्र महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री झाल्यानंतरही आपल्या बालमित्रासाठी सुदैवाचे पोहे घ्यायला इतका वेळ थांबायचा, ही खरोखरच डोळ्यात पाणी आणणारी अशा स्वरूपाची आठवण. तशीच एक दुसरी तुम्ही सांगितलीत ती म्हणजे विहीर खणण्यासाठी आणि झाडं लावण्यासाठी दिवसाला 5 आणि 10 रुपयाची रोजंदारी होती. म्हणूनच की काय आबांच्या स्वभावाला ती विहीर खणून खणून एक प्रकारची सर्वव्याप्त अशी खोली आली होती आणि झाडं लावून लावून त्या नारळासारखी स्वभावाची उंची देखील त्यांना लाभली होती. याच त्यांच्या खोलीचा आणि माणसांच्यातूनही उंच होण्याच्या सगळ्या स्वभाव वैशिष्ट्यांचा आपण धांडोळा घेणार आहोत. आपल्यासोबत 2 पत्रकार आहेत, त्यांना आबा कसे जाणवले हे जाणून घेणार आहोत एका ब्रेक नंतर. आबा गेले महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री RR पाटील यांच्या निधनावर आज आपण कार्यक्रम करतोय. आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान आहेत. संदीप प्रधान, आपण अनेक नेते पाहिलेले अत्यंत जवळून, अनेक नेत्यांची कारकीर्द पाहिलेली आहे जवळून. आज आबांच्या कारकिर्दीकडे वळून बघताना आणि त्यांच्या मृत्यूक्षणी वळून बघताना आपल्याला काय वाटतं? नाही, निश्चितच आबांचं जाणं हे सर्वार्थाने वेगळं अशासाठी आहे की एक सामान्य माणसाशी त्यांची नाळ जोडलेली होती आणि त्यांना सामान्य माणसाचं दुःख बरोबर अचूक जाणत होतं. मला असं वाटतं की आबांची जी काही आज उणीव आहे ती कदाचित भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुणीतरी दुसरा नेता ती जागा घेऊन भरून काढेल, पण त्यांची जी माऊली आहे, जिच्या डोळ्यात आसवा आपल्याला दिसत आहेत, ती धाय मोकळून रडते, तिला तिचा मुलगा काय परत मिळेल असं नाही.
त्यांची जी मुलगी आहे, कन्या आहे, ती पण खरोखर उत्तम चांगली वक्ती आहे. तिची भाषणंसुद्धा अनेक वेळेला झालेली आहेत. तिला आपले वडील काही पुन्हा मिळणार नाहीत. आणि मला तेच दुःख जे बघून खरोखर असं वाटतं की खरोखर किती हा दुःखद प्रसंग आहे त्यांच्या कुटुंबियांसाठी. आता आबांच्या बाबतीत पर्टिक्युलरली बोलायचं तर मला असं वाटतं की सर्वसामान्य माणसाची नस त्यांनी बरोबर ओळखली होती. म्हणजे मग त्यांचं ते स्वच्छतेचं अभियान असेल, तंटामुक्त गाव अभियान असेल किंवा डान्स बारच्या बंदीचा जो विषय असेल, भले कायद्याच्या निकषावरती कदाचित तो निर्णय राहील टिकेल नाही ह्याच्याबद्दल काही वेगवेगळी मतांतरं असतील, पण त्याचा मूळ हेतू फार चांगला पण होता. सामान्य माणसाच्या हृदयाला तो भिडलेला निर्णय होता. सामान्य माणसाला वाटलं की हो, हाच निर्णय, असाच निर्णय व्हायला पाहिजे आणि असाच निर्णय घेणारा राजकारणी आपल्याला हवा. हे मला असं वाटतं की म्हणजे परसेप्शनवरती जे आपलं राजकारण जे चालतं त्याची बरोबर त्यांना जाणीव होती आणि ते त्यांनी बरोबर ओळखलं होतं आणि त्यानुसार ते सत्तेमध्ये राहून निर्णय घेणारे नेते होते. आपल्याबरोबर ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे. अभय देशपांडे, प्रत्येक राजकारण्याच्या आयुष्यात चढ आणि उतार असतात. किंवा आबांच्या आयुष्यातले अनेक चढ उतार आपण पाहिले असतील. 26/11च्या हल्ल्यानंतर आबांना ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रीपद सोडायला लागलं होतं ते देखील आपण जवळून पाहिलेत. तर त्याच वेळेला आबा चीनला जाणार म्हटल्यानंतर सर्व पत्रकारांनी आणि इंग्रजी वृत्तपत्रांनी सुद्धा अगदी पहिल्या पानावर त्यांचा फोटो छापला होता आणि आबा बन गए जेंटलमन अशा स्वरूपाची हेडलाईन सुद्धा दिलेल्या होत्या. या दोन्ही काळात हाय आणि लोमध्ये कारकिर्दीच्या उत्तुच्च क्षणावर आणि कारकिर्दीच्या अतिशय नीचस्तम किंवा खाली घसरलेल्या अशा एखाद्या क्षणावर आबा नेमके तुम्हाला कसे वाटले? नाही, मला वाटतं की या कारकिर्दीतला एक समान धागा आहे की त्यांची सर्वसामान्यांशी असलेली नाळ कधीच तुटली नाही. ते ज्यावेळेस एकदम पीकला होते त्यावेळेसही ती कमी झाली नाही आणि ज्यावेळेस त्यांच्याकडे त्यांच्या राजकीय कारकिर्दीत काही उतार आले त्यावेळेसही ती तुटलेली नाही. त्यांच्या राजकारणाचे जर 3 टप्पे केले तर सत्ताधारी पक्षाच्या बाकावर बसणारे एक आमदार, नंतर विरोधी पक्षात युती सरकारच्या काळात त्यांनी विरोधी पक्षाच्या बाकावरनं केलेलं कामकाज आणि गेली 15 वर्ष त्यांनी मंत्री म्हणून वेगवेगळ्या खात्याचा पाहिलेला कारभार. तर मला वाटतं की त्यांचा राजकीय आलेख हा प्रत्येक वेळी उंचावत गेला. विरोधी पक्षात असताना त्यांची विरोधी पक्षाची एक मुलूख मैदान तोफ म्हणून त्यांची ओळख होती. म्हणजे त्यावेळेस पहिल्या रांगेत बसणारी नेतेमंडळी वेगळी होती, परंतु दुसऱ्या रांगेत बसणारे RR पाटील असतील, दिलीप वळसे पाटील असतील, जयंत पाटील असतील, किन्हाळकर असतील, ही खरी मला वाटतं त्यावेळेस विरोधी पक्षाची आघाडी होती. त्या काळात या युती सरकारच्या विरुद्ध टीकेची झोड उठवून नंतर एक वातावरण निर्मिती करण्यात एक त्यांचं मला वाटतं त्यात फार मोठं योगदान आबांचं होतं. नंतर मंत्री झाल्यानंतर ज्या स्वच्छता अभियानाची आपण आता खूप चर्चा करतोय केंद्र सरकारच्या, मोदींच्या आधी 10 वर्ष हे स्वच्छता अभियान महाराष्ट्रात सुरू केलं आणि लोकांना जर आपल्या लोकसहभागातून एखादी मोठी चळवळ उभी करून मोठं सकारात्मक कन्स्ट्रक्टिव्ह वर्क करता येऊ शकतं हे दाखवून दिलं त्यांनी. त्यांच्याकडे गृह खात्याचं मंत्रीपद आल्यानंतरही त्यांनी गाडगे बाबा स्वच्छता अभियान तिथे वेगळ्या अर्थाने राबवलं. म्हणजे बदल्या आणि बढत्यांमधल्या होणाऱ्या गैरव्यवहाराची त्यावेळेस चर्चा होती. त्यावेळेस एक अधिक पारदर्शकता आणून की त्याच्यात कमीत कमी मला वाटतं की त्रुटी राहतील याची दक्षता घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांचं एक वैशिष्ट्य सांगावं लागेल की सत्तेच्या परिघात राहून या 15 वर्षात त्यांच्या व्यक्तिगत चारित्र्यावर कधी भ्रष्टाचाराचे शिंतोडे नाही उडाले. आणि मला वाटतं की राजकारणात असणाऱ्या सत्तेच्या परिघात असणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे आणि ही अचिव्हमेंट त्यांनी साधली होती. आता 26/11चा मगाशी तुम्ही उल्लेख केला की त्या काळामध्ये त्यांचं एक विधान वादग्रस्त ठरलं, त्याच्यावर बराच त्यावेळेस हलकल्लोळ वाजला, परंतु त्यांचा हेतू तसा नव्हता आणि मला वाटतं की त्यांना ती जी डाचणी होती, ती टोचणी होती, ती सतत त्यांच्या कायम होती आणि ते प्रत्येक वेळी त्याचा उल्लेख करायचे. परंतु त्यांनी कधी सुडाच्या भावनेने कधी कोणाशी वागले नाहीत. मगाशी उल्लेख केला आपण की ते गडचिरोलीचं पालकमंत्रीपद त्यांनी केवळ कायदा सुव्यवस्थेसाठी नाही घेतलं, तर नक्षलवादाचं मूळ तिथल्या विकासामध्ये आहे आणि जोपर्यंत विकासावर आपण भर देणार नाही तोपर्यंत नक्षलवादाला आटोक्यात आणता येणार नाही ही सूत्री घेऊन त्यांनी नक्षलवादी भागाचा एक वेगळा विकास आराखडा केला. त्या विकास आराखड्याला मंजुरी मिळावी यासाठी मंत्रिमंडळात आग्रही भूमिका घेतली. मला वाटतं ही मोठी कामं आहेत आणि समाजकारणात ज्यांचं नाव आहे असे अण्णा हजारे असतील, मेधा पाटकर असतील, प्रकाश आमटे असतील, न्यायमूर्ती धर्माधिकारी असतील, या सगळ्यांशी त्यांचा कायम संपर्क होता.
समाजकारण आणि राजकारण याची गल्लत कधी केली नाही त्यांनी. आणि मला वाटतं की राजकारण हा समाजकारणाचा मार्ग आहे आणि तोच त्यांनी कायम ठेवला. आणि राजकारणात राहूनही आपल्या सांपत्तिक स्थितीत त्यांनी कधी फरक त्यांच्यात दिसला नाही. त्यांचं जे मला वाटतं की जी स्थिती होती, त्यांचे कुटुंबीय आज जिथे तिथे राहत आहेत, तीच परिस्थिती त्यावेळेसपासून आजपर्यंत दिसते. इकडे महापालिकेत कुठे कॉर्पोरेटर झालं, ग्रामपंचायतीचा सदस्य झाला तरी कशी माणसं सधन होतात आपण पाहत असताना एखादी व्यक्ती 15 वर्ष आपला तोच हे कायम ठेवते, ही मला वाटतं की फार मोठी अचिव्हमेंट आहे. आणि अशाच प्रकारच्या गोष्टी केल्यानंतर एक चटका लावून जातो, असं आपण म्हणतो की हा माणूस गेल्यानंतर महाराष्ट्राच्या अनेक कुटुंबांना आज चटका लागला. त्याचीच आपण आज चर्चा करतोय. एका ब्रेक नंतर आपण त्यांच्या आणखीन काही पैलूंविषयी हर्षवर्धन पाटील आणि अंकुश काकडे यांच्याशी बोलणार आहोत. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आबा गेले आपल्यासोबत काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आहेत. हर्षवर्धन पाटील, या 15 वर्षाच्या आघाडी सरकारच्या काळामध्ये संघर्षाचे अनेक प्रसंग आले. जसे ते विरोधी पक्षांबरोबर आले, त्यापेक्षा जास्त ते काँग्रेस आणि NCP मधले संघर्षाचे क्षण होते. मला पूर्ण कल्पना आहे की काँग्रेसच्या बाजूनी समन्वयाची भूमिका पाडण्याकरता नेहमी तुम्हाला पुढाकार घ्यावा लागायचा. तर राष्ट्रवादीकडून नेमका आबांचा अशा संघर्षाच्या क्षणी रोल काय असायचा? कारण एकीकडे त्यांना त्यांच्या अनेक मित्रांनी अजातशत्रू म्हणून संबोधलं. काय सांगाल? नाही उदयजी, ही गोष्ट खरी आहे की आबांचं व्यक्तिमत्व हे एक समन्वयाचं व्यक्तिमत्व होतं. आणि मैत्री करण्यामध्ये ते असं कधी कोणता पक्ष वगैरे असं ते कधी पाहत नव्हते. विरोधी पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी सर्व पक्षांशी त्यांचे संबंध असायचे. 10 वर्ष मी संसदीय कार्यमंत्री होतो आणि बऱ्याच वेळा सरकारमध्ये पण आमचे वाद व्हायचे आणि विधिमंडळाचं कामकाज चालू असताना सुद्धा काही असे संघर्ष व्हायचे. आणि त्यामुळं आपण म्हणाला एक गोष्ट खरी आहे की याच्यातनं समन्वय साधण्याचं काम आम्ही दोघंच करायचो. बऱ्याच वेळा सांगतो, एक उदाहरण सांगतो. एकदा असा प्रसंग आला की डान्स बारच्या विधेयकाच्या बाबतीमध्ये सांगतो हा, कारण त्यांच्या डोक्यात होतं की हा डान्स बार बंद झाला पाहिजे. मला म्हणले, हर्षवर्धन काही करायचं आपल्याला, पण ह्या अधिवेशनामध्ये हे बिल पास करायचे आपल्याला. खूप संघर्ष झाला आणि ते मनजित सिंग सेठी कोणीतरी एक ते होते त्याच्यामध्ये, त्यांनी तो पुढाकार घेतला. एक PIL दाखल केलं. ते ॲडव्होकेट वर्षा काळे होत्या आणि ते बरीच वादग्रस्त वक्तव्य वगैरे झाली होती. आणि आबा नेहमी म्हणायचे की हा डान्स बार आहे ना, हा महाराष्ट्राला बिघडवणारा डान्स बार आहे आणि ह्याच्या आपल्याला हे काही ना काही ते हर्षवर्धन करावं लागेल. बऱ्याच वेळा आमच्यात पण त्याच्याबद्दलची एक मतभिन्नता असायची सांगतो हा, परंतु काँग्रेसकडच्या सर्वांना एकत्रित करण्याचं काम मला करावं लागायचं आणि राष्ट्रवादीकडच्या संदर्भातलं एकत्र करण्याचं काम आम्हाला करावं लागायचं. आणि उदयजी, तो प्रसंग मला अजूनही आठवतो. ते बिल ज्यावेळेस आम्ही सभागृहामध्ये आणलं, इतका त्रास झाला आम्हाला दोघांनाही, परंतु ते बिल आम्ही शेवट सगळ्यांनी बसून ते मंजूर केलं. दुर्दैवानं ते सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर स्क्वॅश झालं. आबा इतके दुःखी झाले, मला रात्री फोन करून बोलून घेतलं. मला म्हणले, हर्षवर्धन आपले सगळे प्रयत्न पाण्यात गेले, आता काय करायचं? काय नाही म्हणलं, आबा आपण परत दुसरं सुधारित विधेयक आपण आणू. आणि मग आम्ही त्याच्यावर खूप अभ्यास केला, मोठमोठे लॉयर्स बोलवले आणि मग तो ड्राफ्ट केला. मग तो कॅबिनेटसमोर नेण्याकरता आबा म्हणले, आता माझं काम संपलं आहे, आता तुझं काम आहे. मग पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्याकडे रात्री गेलो, त्या फाईलवरती सही घेतली आणि ते कॅबिनेटसमोर आणलं. बिल ड्राफ्ट तयार केला आणि सभागृहामध्ये ते बिल आम्ही मंजूर करून घेतलं. असे अनेक प्रसंग घडले. आता एक उदाहरण सांगतो, खरं म्हणजे आज ते सांगण्यासारखी परिस्थिती नाही आहे. आम्ही इथं बालेवाडीला एक गटसचिवांचं एक मोठं अधिवेशन घेतलं होतं आणि मी सगळ्या मंत्र्यांना सांगितलं की आपण ह्या कार्यक्रमाला या म्हणून. मला आबांचा फोन आला. मला म्हणले, हर्षवर्धन मी काही केलं तरी ह्या कार्यक्रमाला येणार आहे. आणि तिथं आल्यानंतर मी कारण सांगेल काय येते. आले आबा, प्रचंड गर्दी होती आणि भाषणाला उभा राहिले. आबांनी काय भाषण करावं? आबा म्हणाले, मी आज ह्या राज्याचा गृहमंत्री म्हणून जरी बोलत असलो तरी मला माहिती आहे या गटसचिवांच्या काय व्यथा आहेत, कारण मी एका गटसचिवाच्या घरात वाढलेला एक मुलगा आहे. त्यावेळेस मला समजलं की आबांचे वडील हे गटसचिव म्हणून त्या काळामध्ये काम करत होते. आणि पुन्हा ते फार मिश्किल पण बोलायचे. आबा बोलता बोलता ते असंही म्हणाले की माझी उंची लहान आहे, हर्षवर्धन तुझी उंची जास्त आहे, त्यामुळे आता तू मुख्यमंत्र्याकडून ह्या सगळ्या मागण्या मंजूर करून घे. आणि मला असं वाटतं की गटसचिव इतका पॉवरफुल असतो की त्याचा मुलगा राज्याचा उपमुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतो. म्हणजे अशा पद्धतीनं
ते साधेपणानं ह्या सगळ्या गोष्टी लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करायचा. अगदी बरोबर. बऱ्याच वेळा सभागृहामध्ये सुद्धा खूप असे प्रसंग आल्यानंतर सुद्धा कधी आबांनी आपला साधेपणा सोडला नाही आणि एक अजात शत्रू किंवा एक वेगळं व्यक्तिमत्व खरं म्हणजे आबांचं होतं. मी त्यांच्या अंजनी गावाला सुद्धा उदयजी गेलो होतो. माझ्याकडं जलसंधारण खातं होतं त्या काळामध्ये आणि आबांनी सांगितलं की माझ्या गावात मला सिमेंटचे बंधारे करून पाहिजे सांगतो. आम्ही गेलो, पाहणी केली, आबाई बरोबर होते सांगतो. अतिशय साधं घर, असं वाटणारे नाही की हे एका मंत्र्याचं घर आहे म्हणून सांगतो. इतका साधेपणा आबांच्यामध्ये होता. मला वाटतं खरंच आबाच्या जाण्यानं मला एक प्रसंग आज इथं आठवतो की या महाराष्ट्राला झालंय तरी काय. उदयजी, बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं, विलासराव देशमुखांचं निधन झालं, गोपीनाथराव मुंडेंचं निधन झालं आणि आज आकस्मित आबांचं निधन झालंय. म्हणजे ही सगळी रत्न हे महाराष्ट्राचं एक भूषण होतं खरं म्हणजे. कारण शेवटी राज्यकर्ता म्हणून नव्हे पण ह्या राज्याला कुठेतरी वेगळ्या दिशेला नेण्याचं काम ह्या लोकांनी. राजकारण हा एक खूप मोठा धबडगा आहे. कार्यकर्ते आपल्यावर प्रेम करत असतात आणि त्या प्रेमापोटी, पक्षावरच्या प्रेमापोटी एखाद्या ध्येयानं पेटून उठलेला माणूस दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस कशाची तमा न बाळगता, आपल्या प्रकृतीची कोणत्याही फिकीर न करता दिवस रात्र कार्यकर्त्यांसाठी आणि समाजासाठी झटत असतो आणि मग हळूहळू त्याच्या शरीरामध्ये एखादा रोग चंचू प्रवेश करतो तेव्हा त्याचा देखील त्याला कोणताही काय म्हणू ज्याला आपण दखल घ्यावीशी वाटत नाही. आणि जेव्हा तो शरीरातला रोग अकराळ विकार पसरतो तेव्हा मात्र अशा प्रसंगांना आपल्याला सामोरं जावं लागतं. या शेवटच्या भागामध्ये मी सर्व मान्यवरांना या अशाच राजकारणी स्वतःच्या तब्येतीची करत असलेल्या हेळसांडीबद्दल बोलणार आहे. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आबा गेले. ब्रेकवर जाण्यापूर्वी हर्षवर्धन पाटील यांनी अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याला स्पर्श केला, तो म्हणजे राजकारणाचा धबडगा आणि त्यातली एक प्रकारची तब्येतीची, राजकारण्यांची होणारी हेळसांड. आणि हाच मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. याचं कारण एकीकडे निवडणुका लढवायच्या, त्या जिंकून आणायच्या, वर्षानुवर्ष आपलं पद कायम ठेवत लोकांमधली आपली लोकप्रियता टिकवून ठेवण्याकरता कार्यकर्त्यांच्या आणि लोकांच्या तालावर त्यांना पाहिजे तेव्हा पाहिजे त्या ठिकाणी उपलब्ध असायची कसरत करायची. ही खूप मोठी जीवघेणी असुरक्षितता घेऊन आजचे राजकारणी जगत असतात. त्यातूनच का अशा प्रकारचे बळी जातात की काय, अशा प्रकारची एक शंका आता मनामध्ये येते. विलासरावांचं निधन असेल किंवा आबांचं निधन असेल, हे त्याचंच लक्षण आहे का? अंकुश काकडे, काय सांगाल? नाही, नक्कीच हर्षवर्धन पाटील म्हणाले ते खरं आहे की राजकारणामध्ये काम करणारी आणि विशेषतः उच्च पदावरती काम करणारी मंडळी समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये एवढी गुंतली जातात की वेळप्रसंगी त्यांना त्यांच्या कुटुंबियांकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. स्वतःच्या प्रकृतीकडे देखील त्यांना लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. मला आठवतं आहे की आत्ता डॉक्टर गाडगेंनी सांगितलं की ज्या शांतिनिकेतनमध्ये आबांचं शिक्षण झालं त्याचे प्राचार्य PB पाटील हे लीलावती हॉस्पिटलमध्ये 6 वर्षापूर्वी कॅन्सरच्याच रोगाने त्या ठिकाणी ॲडमिट झालेले होते. आबा एक विद्यार्थी म्हणून 2-3 वेळा त्यांना भेटायला गेले. योगायोगाने एकदा मी त्यांच्या समवेत होतो आणि त्यांनी सरांना सांगितलं की सर, काळजी करू नका, तुम्ही पवारसाहेबांनी देखील या रोगावरती मात केलेली आहे, तुम्ही तर अनेकांचं कल्याण केलेलं आहे, त्यामुळे तुम्ही या रोगातून बाहेर पडाल. आणि आबांचे ते शब्द खरे ठरले. काही काळापर्यंत प्राचार्य PB पाटील बाहेर आले. 1.25 वर्ष त्यांनी चांगले दिवस काढले आणि वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं. पण त्याच आबांना मात्र या आजारातून बाहेर यायला मिळालं नाही. याचं कारण देखील असं की लोकसभेची निवडणूक, विधानसभेची निवडणूक, त्यामुळे वेळेवरती उपचार करून घेणं याच्याकडे दुर्लक्ष होत गेलं की काय, ही देखील मनामध्ये शंका येते. याच्यामध्ये हर्षवर्धन पाटलांनी आपण उल्लेख केला की गडचिरोलीला त्यांनी आपणहून पालकमंत्रीपद मागितलं. आजच्या राजकारणामध्ये मोठ्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळावं याच्यासाठी फार मोठी चढाओढ लागलेली असते. परंतु आबांनी गडचिरोलीसारख्या दुर्गम भागामध्ये, नक्षलवादी भागामध्ये त्या ठिकाणी पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणची 50 नक्षलवादी विद्यार्थी त्यांनी पुण्यामध्ये आणले. पुण्यामध्ये फुलगाव या ठिकाणी दीपक पायगुडेंची सैनिकी शाळा आहे. त्या सैनिकी शाळेमध्ये ते विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आणि उदयजी, तुम्हाला आश्चर्य वाटेल की आबांच्या प्रकृतीला आराम पडावा, त्यांनी लवकर बरोबर यासाठी ही सर्व 50 मुलं पायी फुलगाववरून आळंदीला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीपाशी आली आणि त्या ठिकाणी समाधीचं दर्शन घेऊन त्यांनी सांगितलं की आबांना या ठिकाणी आपण लवकर बरं करावं. बरोबर आहे. संदीप प्रधानांनी मगाशी उल्लेख केला, मला वाटतं की आबांची पोकळी भरून निघेल.
आबांची ठीक आहे, कालांतराने काही वेळेला पोकळी भरून निघेल, पण आबांची सर ही इतर कोणाला येईल असं मला वाटत नाही. अगदी राजकीय बरोबर आहे. क्षेत्रामध्ये हा काम जो करणाऱ्या सर्वच मंडळींनी हा आपल्या जो प्रकृतीकडे देखील लक्ष दिलं राजकारणाचा पाहिजे. अंकुशी धबडगा हा आहे धडा तो धबडगाच आबांच्या अलीकडे जाण्याकडे घेतला पाहिजे. जीव घेणा ठरतोय. या धबडग्यातनंच अनेक मृत्यू ओढवत आहेत. अभय देशपांडे, काय सांगाल आजच्या राजकारणातली असुरक्षितता आणि असे अवेळी होणारे मृत्यू? नाही, मला वाटतं की प्रसार माध्यमांमधून अनेकदा फक्त राजकारण्यांची नकारात्मक बाजू समोर येते, त्यामुळे लोकांचं परसेप्शन बदलतं. पण त्या मागचं त्या राजकारण्यांचं जे एक परिश्रम असतात वगैरे, ते जे कष्ट घेतात, त्यांना तो जो वेळ असतो, कुटुंबाकडे होणारं दुर्लक्ष, स्वतःच्या व्यक्तिगत याच्या तब्येतीकडे होणारं दुर्लक्ष, या गोष्टी दूर राहतात. म्हणजे तुम्हाला मी अलीकडच्या काळातलं उदाहरण म्हणजे आता अंकुशजी म्हणाले ते अगदी बरोबर आहे की 1 वर्षापूर्वी दाढदुखीतून सुरुवात झाली आबांच्या दुखण्याची, नंतर ते डिटेक्ट झाल्यानंतरही थोडंफार दुर्लक्ष झालं, निवडणुका या काळात ते दुर्लक्ष होत गेलं. परंतु प्रत्येक राजकारण्यांच्या बाबतीत ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे तुम्हाला मी आत्ताचं परवाचं उदाहरण सांगतो की पवार साहेबांचा एवढा ॲक्सिडेंट झाला होता, फ्रॅक्चर झालं होतं, तरी पण त्यांना रावसाहेब शिंदे गेलेत कळलं. एवढा मोठा माणूस गेलेला आहे, आपण तिथे स्वतः गेलं पाहिजे म्हणून डॉक्टरचा सल्ला असतानाही ते बाहेर पडले आणि त्यांना अखेरचा निरोप द्यायला तिथपर्यंत गेले. हे राजकारण्यांचं मला वाटतं एक समाजाच्या साठी एवढं मोठं काम करणाऱ्या लोकांना कुठेतरी आपण एक सलामी दिली पाहिजे म्हणून जातात ते, त्याचा उल्लेख आपण एरवी होत नाही. परंतु मला वाटतं हा उल्लेख करावा. तर आबांच्या बाबतीत मी 2 गोष्टींचा उल्लेख करेन. याच विधानसभेमध्ये एकदा हक्कभंग प्रस्तावावर सांगितलं होतं की जनतेच्या पैशावर सार्वजनिक ठिकाणी चालणाऱ्या कामाची समीक्षा करण्याचा अधिकार प्रसारमाध्यमांना असला पाहिजे. प्रसारमाध्यमांच्या टीकेचं धणी होऊ नये, त्यांनी प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील राहिले. आणि म्हणाल तर डान्सबारच्या बंदीचा मगाशी उल्लेख झाला. एका वृत्तपत्रात छोटीशी बातमी वाचली त्यांनी की बाबा एका तरुणाने आपल्या डान्सबारमध्ये उधळायला पैसे पाहिजेत म्हणून स्वतःच्या जन्मदात्री आईचा खून केला. ते ठरवल्यानंतर त्यांनी ते हे बार बंद करायचा निर्णय घेतला, त्याच्याविरुद्धची टीका सहन केली. त्यावेळेस त्यांनी तो निर्णय फिरवावा त्याच्यासाठी काही कमी प्रलोभनं आली नव्हती त्यांच्याकडे, परंतु त्या सगळ्यांना त्यांनी मला वाटतं टाळून ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले. राजकारण्यांची जी एक दुसरी बाजू सांगितली की राजकारण्यांवर आपण नेहमी सगळे पत्रकार टीका करत असतो. ज्या शरद पवारांचा तुम्ही उल्लेख केलात, रावसाहेब शिंदेच्या निधनानंतर ते स्वतः सातारला त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी गेले होते. त्याच्या 2च दिवस आधी शरद पवार यांनी रोखठोकचा कार्यक्रम बघून एक मुलाखत मला दिली होती. तेव्हा त्यांच्या तब्येतीकडे आणि त्यांच्या त्याहीपेक्षा सुद्धा उसाबद्दलच्या एकूणच गोष्टींवर त्यांचं इतकं बारीक लक्ष पाहिल्यानंतर मला खरोखरच आश्चर्य वाटलं होतं की इतक्या मोठ्या झालेल्या अशा आयुष्यातल्या गोष्टीतून शरद पवार इतक्या तातडीनं शेतकऱ्यांसाठी तातडीनं उभे राहिले. याचं खरोखरच विस्मयकारक अशा प्रकारची ती गोष्ट माझ्यासाठी होती. काय सांगाल आजच्या या असुरक्षिततेबद्दल? नाही, निश्चित याचं कारण असं आहे की एक 15 वर्षापूर्वी राजकारण जेवढं सोपं सहज होतं तसं आता ते राहिलं नाही. म्हणजे निवडणुकीतला खर्च आज मला असं वाटतं कितीतरी शेकडो पटींनी वाढलेला आहे. तो खर्च करून निवडून यायचं, त्यानंतर राजकारणात टिकून राहायचं. राजकारणामध्ये आज येणाऱ्या नवीन कार्यकर्त्याला सुद्धा असं वाटतं की लागलीच आपल्याला तिकीट मिळालं पाहिजे, आपल्याला उमेदवारी मिळाली पाहिजे, आपण नगरसेवक झालो तर आमदार झालं पाहिजे, आमदार झालो तर खासदार झालं पाहिजे. ही स्पर्धा वाढलेली आहे आणि ही स्पर्धा वाढल्यामुळे आणि एकूणच पैशाचा राजकारणातला वापर जो आहे तो वाढल्यामुळे कुठेतरी मला असं वाटतं की खूप मोठ्या प्रमाणावर राजकारणातल्या प्रत्येक व्यक्तीवरती या स्पर्धेमध्ये टिकून कसं राहायचं याचा एक दबाव आहे. शिवाय मीडियाचा दबाव आहे, कारण मीडियाची छोटीशी सुद्धा टीका किंवा सोशल मीडियातून होणारा प्रसार जो टीका होते ती त्याच्यामुळे कदाचित एखाद्याचं राजकीय करिअर सुद्धा धोक्यात येऊ शकतं. तर या सगळ्यामुळे मला असं वाटतं की सतत राजकारणातली व्यक्ती ही जसं म्हणजे मला वाटतं एंटरटेनमेंट इंडस्ट्री नंतर जर सगळ्यात कोणी प्रेशर खाली असतील तर राजकारणी. छोटीशी प्रतिक्रिया आपण घेऊया. आपल्यासोबत हर्षवर्धन पाटील आहेत. हर्षवर्धन पाटील, काय सांगाल? आपण स्वतः देखील कार्यकर्त्यांकरता आणि जनतेकरता अनेकदा वेळोवेळी प्रवास करता, वेळोवेळी मला कल्पना आहे की आपण खाण्यापिण्याची तमा न करता देखील वागत असता. एकूणच RR आबांच्या जाण्यातनं आजच्या राजकारण्यांसाठी नेमका काय संदेश आहे? हर्षवर्धनजी. नाही, मला असं वाटतं की अशा दुःखद घटना घडल्यानंतर ठीक आहे, आपण सगळीजण श्रद्धांजली अर्पण करतो, शांतवन करतो, हा मनुष्य स्वभाव आहे, आपण करतो ते. पण आज खरं दुःख कुणाला झालं, जास्त दुःख तर त्या बिचारी विधवा ज्या RR पाटलांच्या ज्या पत्नी त्या आणि त्याची कन्या, त्यांची मातोश्री, हे न विसरणारं दुःख आहे संत. आता त्यांनी त्यांचं जीवन कसं जगायचं, म्हणजे एखादा घरातला कर्ता माणूस गेल्यानंतर त्याचे परिणाम घरातल्या इतर कुटुंबावर होतात. मी अशी अनेक कुटुंब जोडून पाहिलेली आहेत. मला असं वाटतं की एक म्हण आहे की आरोग्य धनसंपदा. खरं म्हणजे आपलं आरोग्य हे चांगलं सांभाळण्याकरता म्हणून
प्रत्येकाने पहिलं प्राधान्य हे आरोग्यासाठी दिलं पाहिजे असं वाटतं. अशा घटना, कारण मी सुद्धा बऱ्याच वेळा रात्री अपरात्री प्रवास करायचो, एकदा अपघातही झाला होता. ह्या सगळ्या प्रसंगातून मी पण गेलेलो आहे. आणि म्हणून आता हे निश्चित करावं लागेल आपल्याला की राजकारण करत असताना पहिल्यांदा आपल्या तब्येतीची काळजी ही घ्यावीच लागणार आहे. नियमितपणानं व्यायाम करणं, वेळेवरती जेवणं, पुरेशी झोप घेणं आणि वेळोवेळी आरोग्याच्या तपासणी करणं आणि कुठलाही छोटा जरी आजार असला तरी तो अंगावर न काढणं, ह्या साध्या साध्या गोष्टीसुद्धा राज्यकर्त्यांनी किंवा कुणी याच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. ह्याला अधिक प्राधान्य मला असं वाटतं दिलं पाहिजे. नाहीतर असे रत्न जे समाजाकरता उपयोगी पडलेले असतात, शेवटी अशा प्रकारच्या दुःखद घटना घडल्यानंतर खरं म्हणजे खूप मोठं नुकसान राज्याचं, समाजाचं, कुटुंबाचं आणि एकंदरीत चांगली माणसं अशी केवळ थोड्याशा अशा या दुर्लक्षपणामुळे होत असतील तर मला वाटतं याच्यातून निश्चितपणाने बरोबर आहे. इतरांनी सुद्धा हा शोध आणि बोध घेतला पाहिजे की आपण तब्येतीची काळजी ह्या माध्यमातून काळजी घेतली पाहिजे. आपल्याबरोबर शरद गाडगे आहेत. या कार्यक्रमाचा शेवट करताना मुद्दामी मी शरद गाडगे यांच्याकडे अशा करता जातोय की शरद, हा बोला अंकुशजी, बोला अंकुशजी, बोला. नाही म्हणजे ज्याचा उल्लेख हर्षवर्धननी स्वतःच केला की हर्षवर्धन पाटलांना सुद्धा रात्री उशिरा प्रवास करण्याची फार सवय आहे. मुंबईवरून रात्री 9 वाजता निघायचं आणि इंदापूरला पहाटे 2, 3, 2:30 वाजता पोहोचायचं. मध्यंतरी देखील त्यांना तसा अपघात झाला होता. त्यामुळे सर्वच राजकारण्यांनी रात्रीचा प्रवास टाळावा. अगदी मी छोटा कार्यकर्ता आहे, असे अनेक ज्याचा उल्लेख मगाशी मी केला. या कार्यक्रमाचा शेवट करताना आपण जातोय शरद गाडगे यांच्याकडे. शरद गाडगे, तुम्ही त्यांचे जवळचे मित्र होतात, तसंच एक डॉक्टरही होतात. तुम्ही त्यांच्या जीवनातली संघर्षाची गाथा जशी पाहिली तसं त्यांचं उत्तुंग शिखरावर जाणं देखील पाहिलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज तुमच्या मित्राच्या जाण्याचं दुःख तुमच्या मनावर असताना देखील आजच्या राजकारण्यांना एक डॉक्टर आणि त्याहीपेक्षा एका राजकारणाचा सच्चा मित्र म्हणून आपण काय सांगाल? खरं तर प्रत्येक राजकारणीच नव्हे तर प्रत्येक माणसानं आता जसं हर्षवर्धन पाटील साहेबांनी सांगितलं तसं स्वतःकडं बघितलंच पाहिजे. 40 नंतर काही आजार प्रत्येक माणसाला भेडसावत असतात आणि कुठल्याही आजाराकडं हा आजार मायनर आहे आणि त्याच्याकडे मी काय दुर्लक्ष केलं तर चालू शकतं, ही जी भावना आहे ही भावना मनातून काढून टाकली पाहिजे. वेळोवेळी वेगवेगळ्या ज्या तपासण्या असतात ह्या करणं गरजेचं आहे. फिजिकली, मेंटली, सोशली आणि स्पिरिच्युअली जे फिट राहतात तेच चांगलं काम करू शकतात. आणि चांगलं काम करायचं असेल तर माझं असं, आणि विशेषतः मीडियामध्ये असलेल्या लोकांसाठी आणि राजकारणी लोकांसाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे की 24 तास ते बिझी असतात. 24 तास समाजाची त्यांना एक समाजसेवा करण्याची त्यांच्या मागे एक उत्सुकता असते आणि आपण कसं चांगलं काम करू ह्याच्यामध्ये ते धावत असतात आणि ह्यामध्ये आपल्या तब्येतीकडे बघत नाहीत. आणि तब्येतीकडे न पाहिल्यामुळं आपला फिटनेस कमी होतो आणि मग कामाची कमतरता कमी होते आणि असे आबांसारखे हिरे आपल्यातून निघून जाऊ शकतात. जे चांगलं काम करतात त्यांच्यासाठी माझा असा नेहमी सल्ला राहील की खरोखर तुम्ही यातून हा धडा घेतला पाहिजे की आपण आपल्या तब्येतीकडे चांगल्या पद्धतीनं बघितलं पाहिजे. आपली फिटनेस कशी व्यवस्थित राहील इकडे लक्ष ठेवलं पाहिजे. जी काही इन्व्हेस्टिगेशन डॉक्टर सांगतील आणि डॉक्टरांच्यावर विश्वास ठेवून ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत बारकाईनं करणं गरजेचं आहे. आबांसाठी सुद्धा आम्ही खूप प्रयत्न केला होता. आबांना 1 वर्षापूर्वी जेव्हा डिटेक्ट झालं तेव्हासुद्धा मी खूप आबांच्या मागं लागलो होतो की आबा आपण लागलं तर अमेरिकेला जाऊ, हे करू. पण जसं मगाशी हर्षवर्धन पाटील साहेबांनी सांगितले की लोकसभेची इलेक्शन, आपली विधानसभेची इलेक्शन आणि गृहमंत्रीपदाचा हा सगळा गोतावळा, विधानसभेची निवडणूक, ह्या सगळ्यामध्ये त्यांनी थांब रे हाच सल्ला द्यायचे, काय होत नाही बरं होईल असं करत राहिल्यामुळं हा प्रॉब्लेम झाला असं मला वाटतं. पण सगळ्यांनी ह्यातून एक धडा घ्यायला काय हरकत नाही की आपल्या तब्येतीकडे आपण बघितलं पाहिजे. कारण एक मन आहे, सर सलामत तो पगडी पचास. बरोबर आहे. तुम्ही शरीरावरती आता एक त्यांचे जवळचे मित्र आणि डॉक्टर म्हणून जो सल्ला दिला तो सर्व राजकारण्यांसाठी अत्यंत मोलाचा आहे. प्रेक्षको, आज आपल्यातनं एक जनसामान्यांची नाडी ओळखणारा, त्यांच्याबरोबर सतत आपला संपर्क वाढवणारा आणि त्याहीपेक्षा सुद्धा त्यांच्या व्यथा मांडणारा, एक साधेपणानं जगणारा कार्यकर्ता आपल्यातनं निघून गेला. ज्याचं कार्यकर्ते पण हेच त्याच्या नेतृत्वाची खरी मोठी खूण होती. मीडियामध्ये असताना अनेकदा त्यांच्यावर टीका करायचे प्रसंग आले, अनेकदा त्यांना डोक्यावर घ्यायचे प्रसंग आले. आज मात्र त्यांच्या देहावर, त्यांच्या तस्बिरीवर हा शेवटचा स्पॉटलाईट टाकताना एक पत्रकार म्हणून निश्चितच मन भरून येतं आहे. आणि इंद्रजित भालेरावांच्या त्या ओळी आठवत आहेत. गेला पुण्यवंत आत्मा माय रित झालं गावं, गेला पुण्यवंत आत्मा माय रित झालं गावं, भरल्या गावात आता
नुसते भले भले रावं, भरल्या गावात आता नुसते भले भले रावं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.